संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील आरोपींना आणखी 14 दिवसांची कोठडी सुनावण्यात आलेली आहे। हत्या प्रकरणातील 6 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी आता सुनावण्यात आलेली आहे। या तासाची मोठी बातमी आहे। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामधील आरोपींना 14 दिवसांची कोठडी आता सुनावण्यात आलेली आहे। 6 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आलेली आहे। गोविंद शेळके आपल्याला या संदर्भातले अपडेट देतील। गोविंद, म्हणजे जिल्हा न्यायालयामध्ये विशेष कोर्ट बनवण्यात आलं होतं आणि ज्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 6 आरोपी आहेत यांच्यावरती मकोका अंतर्गत कारवाई झाली होती आणि मकोकाचा हा सगळा खटला अगदी बीडमध्ये विशेष कोर्टात चालतोय। ज्या विशेश कोर्टासमोर आज तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयीन कोठडीची मागणी 6 आरोपीच्या बाबतीत करण्यात आली होती आणि ती कोर्टाने मान्य केली आहे। विशेष म्हणजे याच कोर्टाकडे CIDने मागणी केली होती की जे आरोपी प्रेझेंट करायचे आहेत ते फिजिकली प्रेझेंट न करता, कारण कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता। यापूर्वी याच कोर्टाच्या परिसरामध्ये ज्यावेळी वाल्मिक कराडला आणलं होतं त्यावेळी लोक रस्त्यावरती उतरले होते, आंदोलन केलं होतं आणि म्हणून या 6 आरोपीला वेगवेगळ्या ठिकाणावरनं VC द्वारे प्रेझेंट करण्यात आलं। कोर्टाची कामकाज सुरू झाल्यानंतर न्यायाधीशांनी प्रत्येक आरोपीची ओळख परेड घेतली आणि त्यानंतर लगेच तपास अधिकारी किरण पाटील यांनी या 6 आरोपींना न्यायालयीन कोठडी मागितली आणि ती कोर्टाने मान्य केली। त्यामुळे आता जे 6 आरोपी वेगवेगळ्या 3 ठिकाणी ठेवण्यात आले होते। खरं तर सुरुवातीपासून संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये या 6 आरोपींना जरी पोलिसांनी ताब्यात घेतलं असलं तरी 6 आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं। आता जरी न्यायालयीन कोठडी झाली असली तरी यापुढे सुद्धा या 6 आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलं जाईल। मात्र ते कोणत्या जेलमध्ये ठेवलं जाईल याचा अद्याप निर्णय झालेला नाही। मात्र यांना जेलमध्ये जाण्याचा जो त्यांचा मार्ग होता तो आता मोकळा झाला आहे। पोलीस कस्टडीमधून न्यायालयीन कोठडीमध्ये या 6 आरोपीला सुदर्शन घुलेसहित इतर जे 6 आरोपी होते त्यांना जावं लागणार आहे। आता यावेळी फक्त एक युक्तिवाद झाला। तो युक्तिवाद असा होता की अनंत तिडके नावाचे जे आरोपीचे वकील होते त्यांनी सांगितलं की त्यांना आरोपींना बोलायचं आहे। त्यावेळी न्यायाधीशांनी सांगितलं की तुम्हाला ते सेपरेट बोलता येईल। VC द्वारेच आज आरोपीचे वकील सुद्धा आरोपीशी बोलणार आहेत। त्यामुळे हे जे 6 आरोपी आहेत आता कोणत्या जेलमध्ये ठेवले जात आहेत हे पाहणं मोठं महत्त्वाचं असणार आहे। अमोल, निश्चित आता पुढच्या तपासाला कसा वेग मिळणार आहे गोविंद? निश्चितपणे आपण बघतोय की मागच्या 10-15 दिवसापासून हे आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत। तपास चालू आहे। तपासामधून काही गोष्टीसुद्धा बाहेर आल्या की जसं या हत्येचा जो कट आहे तो एका हॉटेलमध्ये रचण्यात आला होता। घटना घडण्याच्या आदल्या दिवशी रात्री हे सगळे आरोपी या हॉटेलवरती एकत्र बसले होते। त्यामुळं पोलिसांनी मागच्या काही दिवसामध्ये जो काही तपास केला होता ते इथपर्यंत पोहोचलेले नक्की आहेत की संतोष देशमुख यांची हत्या जी झाली तो एक कट होता, तो कट कसा रचला गेला होता याचा तपास झाला। सगळ्यात महत्त्वाचं या संतोष देशमुख हत्या प्रकरणामधलं काय असेल तर जे हत्यार वापरण्यात आले होते त्यातले काही हत्यारसुद्धा पोलिसांनी हस्तगत केले होते। मोबाईलचा पुरावा आहे, असे अनेक पुरावे या दरम्यान पोलिसांनी तपासलेत। त्यामुळंच कदाचित पोलिसांचा हा तपास इथे पूर्ण झाला होता। त्यामुळं न्यायालयीन कोठडीची मागणी आज या विशेष कोर्टामध्ये करण्यात आली आणि जी न्यायाधीशांनी मान्य केली आहे। अमोल, निश्चित गोविंद, या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।